नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या समोर आज इथे घेऊन आले चॅप्टर 3 प्रिस्क्रिप्शन अँड प्रिस्क्रिप्शन हँडलिंग. प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आणि प्रिस्क्रिप्शन कसं हँडल केलं पाहिजे ॲज अ कम्युनिटी फार्मासिस्ट, हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, ज्याच्यावर भरपूर MCQs विचारले जाऊ शकतात. आधी प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय हे तुम्हाला फार्मासिस्ट म्हणून हे आधी माहिती असलं पाहिजे. प्रिस्क्रिप्शन लिहिलेली एक चिठ्ठी घेऊन येतो बघा पेशंट फार्मासिस्टकडे. मग त्याच्यावर त्या चिठ्ठीवर काही औषधांची नावं लिहिलेली असतात. फक्त औषधांची नावं लिहिलेली असतात का? फक्त औषधांचीच नावं लिहिलेली असतात का? त्यावरती डॉक्टरचं नाव असतं, त्याच्यानंतर पेशंटची इन्फॉर्मेशन असते, पेशंटचं नाव असतं, एज असतं, तो पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याचं वेट केलं जातं किंवा BP चेक केलं जातं, ते BP तिथे लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर तो डॉक्टर सुरुवात करतो तेव्हा RX लिहितो बघा, आणि त्याच्यानंतर सगळे मेडिसिनची नावं, त्याच्या खाली मेडिसिनची नावं झाल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतात. 4 दिवसांनी येऊन भेटा, 6 दिवसांनी परत प्रिस्क्रिप्शन, हेच प्रिस्क्रिप्शन पुढे कंटिन्यू करायचं आहे. आणि शेवटी मग डॉक्टरांची साईन, त्यांचा ॲड्रेस, त्या डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, हे सगळं लिहिलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय मला हे सांगायचं आहे की प्रिस्क्रिप्शन हे कोण देतं? डॉक्टर देतो, बरोबर आहे. इट इज गिवन बाय अ रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर, मेडिकल प्रॅक्टिशनर. मग डॉक्टर तो कुठलाही डॉक्टर असू शकतो, BHMS असू शकतो, BMS असू शकतो, डेंटिस्ट असू शकतो, वेटरनरी डॉक्टर पण याच्यामध्ये येतो. वेटरनरी डॉक्टर ॲनिमल्सला प्रिस्क्रिप्शन देतो, एवढाच फरक. आणि जेवढे पण मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत जे लिहून देतात, कुणाला लिहून देतात? ऑर्डर देतात, रिटर्न ऑर्डर कुणाला देतात? फार्मसिस्टला देतात. कशासाठी? ते औषध डिस्पेन्स करण्यासाठी, त्या पेशंटला देण्यासाठी. याला म्हणतात प्रिस्क्रिप्शन. डेफिनेशन काय प्रिस्क्रिप्शनची? इट इज अ रिटर्न ऑर्डर. रिटर्न ऑर्डर कोण देतं? रिटर्न ऑर्डर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स. जो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, डॉक्टर आहे, तो औषध देतो. मग त्याच्यामध्ये डेंटिस्टही असू शकतो, वेटरनरी पण असू शकतो. हे डॉक्टर कुणाला प्रिस्क्रिप्शन देतात? फार्मासिस्टला ऑर्डर देतात. कशासाठी? टू कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय? बनवणे. टू कंपाऊंड अँड डिस्पेन्स. जर त्याच्याकडे रेडी असेल ड्रग, औषध रेडी असेल तर फक्त डिस्पेन्स करायचं. पण जर रेडी नसेल, एखादा प्रिपरेशन बनवून द्यायचं असेल, मग त्याला टू कंपाऊंड अँड डिस्पेन्स द स्पेसिफिक मेडिकेशन. खूप सारे मेडिकेशन देतो का तो? जे लिहून दिलेलं आहे, स्पेसिफाय केलेलं आहे, तेच औषध तो पेशंटला देतो. याला म्हणतात प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय? रिटर्न ऑर्डर. बाय हुम? बाय अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. डॉक्टरकडनं, डेंटिस्ट असू दे, वेटरनरियन असू दे, त्यांच्याकडनं रिटर्न ऑर्डर कुणाला? फार्मासिस्टला. कशासाठी? टू कंपाऊंड अँड डिस्पेन्स द मेडिकेशन, स्पेसिफिक मेडिकेशन, नॉट ओनली मेडिकेशन, स्पेसिफिक मेडिकेशन टू द पेशंट. दिस इज कॉल्ड ॲज प्रिस्क्रिप्शन. याला म्हणतात प्रिस्क्रिप्शन. लिहून दिलेली ऑर्डर फार्मसिस्टसाठी, ड्रग औषध बनवायचं आणि ते डिस्पेन्स करायचं, जे लिहून दिलेलं आहे त्याला म्हणतात प्रिस्क्रिप्शन. आता हे जे प्रिस्क्रिप्शन आहे, हे एक उदाहरण इथे दाखवलंय बघा प्रिस्क्रिप्शनचं. एक पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल. आपण कॉमनली डॉक्टरकडे गेलो म्हणजे आपल्याला हे मिळतंच. जनरली सगळ्यांना प्रिस्क्रिप्शन सगळ्यांनी बघितलेलं असेल. असं एक प्रिस्क्रिप्शन आहे की ज्याच्यामध्ये सुरुवात प्रिस्क्रिप्शनमध्ये बघा वरती सगळी डॉक्टरची इन्फॉर्मेशन असते. त्या डॉक्टरचं नाव, त्याचा ॲड्रेस. जर एखाद्या प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरचं नाव शॉर्टमध्ये दिलंय, ॲड्रेस दिला नाही, ईमेल ID दिला नाही, कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही, म्हणजे ते प्रिस्क्रिप्शन खोटं आहे, फेक डॉक्टर आहे, हे लक्षात ठेवा. फेक म्हणजे सगळेच डॉक्टर फेक नाही असं नाही, पण इट इज नॉट अ ऑथेंटिकेट प्रिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर त्या पेशंटचं नाव लिहिलेलं आहे, त्याचं एज लिहिलेलं आहे, त्याचं डेट टाकलेली आहे. कधी ते प्रिस्क्रिप्शन, डेट खूप महत्त्वाची प्रिस्क्रिप्शनमध्ये. ही कशासाठी महत्त्वाची? जेव्हा तो पेशंट दुसऱ्या वेळेस परत ते प्रिस्क्रिप्शन घेऊन येतो फार्मसिस्टकडे, जर हॅबिट फॉर्मिंग ड्रग असेल तर त्या कम्युनिटी फार्मसिस्टकडे रेकॉर्ड असतं. हॅबिट फॉर्मिंग ड्रग जनरली 20 दिवस 30 दिवसाचा डोस असतो, कोर्स असतो, आणि 20 दिवस न होता 5-10 दिवसांनीच तो आला म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी ओव्हरडोसिंग केलं, एक तर ओव्हर कन्झम्पशन केलं, जास्त डोस घेतला, किंवा तो मिसयूज करत आहे पेशंट त्या औषधांचा, हे फार्मसिस्टच्या लक्षात आलं पाहिजे. याच्यासाठी ही डेट खूप महत्त्वाची. किंवा त्या पेशंटच्या पुढच्या फॉलोअपसाठी डॉक्टर जनरली डेट मेन्शन केलेली असते. त्याच्यानंतर त्याचं एज मेन्शन केलेलं असतं.
एज याच्यासाठी महत्वाचं की जो डोस लिहून दिलाय डॉक्टरांनी तो चुकून पेडियाट्रिकचा डोस एल्डर पेशंटला गेला किंवा एल्डर पेशंटचा डोस पेडियाट्रिकला गेला हे चेक करण्यासाठी कम्युनिटी फार्मसिस्टला एज खूप महत्वाचं आहे. आता पहिला पार्ट झाला डॉक्टरांची इन्फॉर्मेशन, दुसरा पार्ट झाला पेशंटची इन्फॉर्मेशन. नाउ व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. आता याच्यामध्ये पार्ट्स काय, प्रिस्क्रिप्शनचे वेगवेगळे भाग काय आहेत. प्रिस्क्रिप्शन जेव्हा सुरू करतात डॉक्टर तेव्हा प्रिस्क्रिप्शन नेहमी सुरू होतं RXनी. RX हे RX इम्पॉर्टन्स काय रे, का बरं RX, प्रत्येक डॉक्टर RX का लिहितात, कशासाठी लिहितात. ह्या RX म्हणजे काय, दिस इज कॉल्ड ॲज सुपरस्क्रिप्शन. ऑलवेज द प्रिस्क्रिप्शन स्टार्ट विथ द RX ओनली. प्रिस्क्रिप्शन नेहमी RXनी स्टार्ट होतं आणि त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सुपरस्क्रिप्शन. सुपरस्क्रिप्शन म्हणजे काय, लॅटिन वर्ड आहे RX. लॅटिन मध्ये याला म्हणतात यू टेक दो, तुम्ही हे घेतलं पाहिजे, हे तुम्ही घ्यायचं आहे. इट इज अ गॉड ऑफ अ लॅटिन. लॅटिन मध्ये याला गॉड म्हणतात, देवा हे याला बरं कर, किंवा यू टेक दो त्याचा अर्थ असा होतो. सो ऑलवेज द प्रिस्क्रिप्शन इज स्टार्ट विथ द RX, दॅट इज कॉल्ड ॲज सुपरस्क्रिप्शन. त्याला म्हणतात सुपरस्क्रिप्शन. त्याच्यानंतर दिसतंय आता सुपरस्क्रिप्शन, इट इज अ लॅटिन वर्ड. लॅटिन इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग होतं यू टेक दो, तुम्ही हे घेतलं पाहिजे, किंवा इट इज अ गॉड ऑफ लॅटिन, तुम्ही या पेशंटला लवकर बरा कर. याच्यासाठी ऑलवेज द प्रिस्क्रिप्शन इज स्टार्ट, एव्हरी प्रिस्क्रिप्शन इज स्टार्ट विथ द RX. सगळे डॉक्टर्स, सगळे मेडिकल प्रॅक्टिशनर RXने सुरुवात करतात. त्याच्यानंतरचा दुसरा महत्वाचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द मेन बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन. महत्वाची बॉडी प्रिस्क्रिप्शनची त्याला म्हणतात इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कुठलं औषध घ्यायचंय हे लिहिलेलं असतं. किती औषधं, कुठली कुठली औषधं घ्यायची, पॅरासिटामॉल घ्यायचंय, अँटीबायोटिक घ्यायचंय, मग पॅरासिटामॉलची टॅबलेट घ्यायची आहे, सिरप घ्यायचंय, हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. त्याला म्हणतात यू टेक दो, म्हणजे तुम्ही हे घेतलं पाहिजे, दॅट इज सुपरस्क्रिप्शन. त्याच्यानंतर मेन बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन दॅट इज कॉल्ड ॲज द इन्स्क्रिप्शन, म्हणजे मेन बॉडी ज्याच्यामध्ये महत्वाचं लिहिलेलं असतं, कुठलं औषध घ्यायचं आहे, किती डोस घ्यायचा आहे, किती वेळेस घ्यायचा आहे, 1 टॅबलेट घ्यायची आहे, 2 टॅबलेट घ्यायचे आहे, 3 टॅबलेट घ्यायचे आहे, हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर पहिला पार्ट झाला सुपरस्क्रिप्शन. हे तर आपण आधी बघितलं की डॉक्टरचं नाव डिटेल असले पाहिजे, त्याच्यानंतर पेशंटचे डिटेल असले पाहिजे, आणि ऑलवेज द प्रिस्क्रिप्शन इज स्टार्ट विथ द RX, दॅट इज कॉल्ड ॲज सुपरस्क्रिप्शन. लॅटिन वर्ड आहे, इट इज कॉल्ड ॲज अ नेम ऑफ अ गॉड और यू टेक दो, त्याचा अर्थ असा होतो. त्याच्यानंतर मेन बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन याला म्हणतात इन्स्क्रिप्शन. सुपरस्क्रिप्शन झाल्यानंतर लक्षात ठेवा इन्स्क्रिप्शन, ज्याच्यामध्ये कुठलं औषध, किती डोस आणि किती वेळेस घ्यायचं. सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन. नंतर तिसरा पार्ट आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, दीज आर द इन्स्ट्रक्शन्स टू द फार्मसिस्ट. कम्युनिटी फार्मसिस्ट साठी ह्या इन्स्ट्रक्शन्स डॉक्टरांनी दिलेल्या असतात की याच्यामध्ये हे औषध बनवून द्यायचंय, डिवाइड करून द्यायचंय, पुड्या बनवून द्यायच्या, 4 पुड्या बनवायच्या, पावडर ड्रग असेल तर, टॅबलेट असेल तर कशी द्यायची आहे, 10 टॅबलेट द्यायच्या आहे, 5 टॅबलेट द्यायच्या आहे. ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन कुणासाठी, फार्मसिस्टसाठी, कम्युनिटी फार्मसिस्टसाठी. त्याला म्हणतात सबस्क्रिप्शन. सुपरस्क्रिप्शन म्हणजे RX, इन्स्क्रिप्शन म्हणजे मेन बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन म्हणजे इन्स्ट्रक्शन्स टू द फार्मसिस्ट. फार्मसिस्ट साठीच्या इन्स्ट्रक्शन, सूचना, फार्मसिस्टला द्यायच्या सूचना सगळे डॉक्टर्स इथे लिहिणार. कशामध्ये, सबस्क्रिप्शन मध्ये. त्याच्यानंतरचा मेन पार्ट आहे सिग्नेचुरा. सिग्नेचुरा म्हणजे दॅट इज द इन्स्ट्रक्शन्स टू द पेशंट. पेशंटला द्यायच्या इन्स्ट्रक्शन याला म्हणतात सिग्नेचुरा. पेशंटला काय इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे की 4 दिवसांनी परत येऊन भेटायचंय, किंवा 4 दिवसांनी हेच प्रिस्क्रिप्शन कंटिन्यू करायचंय, तेच प्रिस्क्रिप्शन घ्यायचंय, याला म्हणतात सिग्नेचुरा. इथे लिहिलंय बघा BID फॉर 5 days, म्हणजे ट्वाइस अ डे, 5 दिवस घ्यायचे. ह्या इन्स्ट्रक्शन पेशंटला. आधी झाल्या इन्स्ट्रक्शन्स टू द फार्मसिस्ट. फार्मसिस्ट साठीच्या सूचना म्हणजे सबस्क्रिप्शन, पेशंट साठीच्या सूचना म्हणजे सिग्नेचुरा और इट इज कॉल्ड ॲज सिग्ना. सिग्ना पण म्हणतात त्याला. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर त्या डॉक्टरची साईन, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर इथे मेन्शन केलेला असतो. साईन, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द डॉक्टर, दॅट इज एंड. ऑलवेज द प्रिस्क्रिप्शन शुड बी एंड विथ दिस. प्रिस्क्रिप्शन एंड होणार याच्यामुळे. सो दीज आर द पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय हे समजलं. दिस इज अ रिटन ऑर्डर बाय अ टू द फार्मसिस्ट बाय अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर टू कंपाऊंड अँड डिस्पेन्स द स्पेसिफिक मेडिकेशन टू द पेशंट, याला म्हणतात प्रिस्क्रिप्शन. मग हे प्रिस्क्रिप्शन बरोबर आहे, चूक आहे, हे कसं ओळखणार. हे पार्ट्स जर माहिती असतील कम्युनिटी फार्मसिस्टला, त्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता ते प्रिस्क्रिप्शन खरंच ऑथेंटिकेट आहे का आणि खरं आहे का.
त्याच्यामध्ये आधी डॉक्टरची सगळी इन्फॉर्मेशन आली पाहिजे, त्याच्यानंतर पेशंटची इन्फॉर्मेशन आली पाहिजे. प्रिस्क्रिप्शन नेहमी स्टार्ट कशाने झालं पाहिजे? RX, लॅटिन टर्म, त्याला म्हणतात सुपरस्क्रिप्शन. सुपरस्क्रिप्शन नंतर काय येणार? इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय? मेन बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन, महत्वाचा भाग प्रिस्क्रिप्शनचा, ज्याच्यामध्ये कुठलं औषध घ्यायचं, किती डोस मध्ये घ्यायचं आणि किती वेळा घ्यायचं. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन म्हणजे इन्स्ट्रक्शन, फार्मसिस्ट साठीच्या इन्स्ट्रक्शन, कसं बनवायचं आणि किती द्यायचं पेशंटला. त्याच्यानंतर सिग्नेचुरा, पेशंट साठीच्या इन्स्ट्रक्शन, त्यांनी काय करायचं, पुढच्या वेळेस कसं यायचं, फॉलोअप कसा घ्यायचा, किती वेळेस यायचं, आणि शेवटी त्या प्रिस्क्रिप्शनवर सिग्नेचर आणि सील, स्टॅम्प, रजिस्ट्रेशन नंबर त्या डॉक्टरचा, त्या हॉस्पिटलचा आला पाहिजे. दीज आर कॉल्ड ॲज द डिफरंट पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन. संपूर्ण DPEच्या कोर्ससाठी वेनेटर करिअर्सचा ॲप डाउनलोड करा.